आज बनवूयात मऊ लुसलुशीत चपाती. त्यासाठी एका परातीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे. मीठ घेतल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं गव्हाचं पीठ चाळणीने चाळून घेत आहोत. चपाती मऊ होण्यासाठी पीठ थोडेसे मऊ मळणे, एकदम लुसलुशीत मळणे थोडेसे गरजेचे आहे. त्यावेळेस आपली चपाती मऊसूद होऊ शकते आणि काही काळानंतर ती वाटत होणार नाही. थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे यामध्ये आणि कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर याला थोडेसे तेल आपण लावून घ्यायचे आहे, जेणेकरून कणिक सॉफ्ट राहण्यास आपल्याला मदत होणार आहे याची. आता आपण पाहू शकतो आपली कणिक अशी सुंदररित्या मऊ लुसलुशीत झालेली आहे, एकदम मुरलेली आहे चांगली. आता याचे आपण गोळे बनवून घेऊयात. चपातीसाठी अगोदर गोळे बनवून घेऊयात आणि त्यानंतर आपण चपात्या लाटून घेऊयात. ह्या कणकीच्या गोळ्याचा आपण छोटासा एक राऊंड सर्कल लाटून घेऊयात आणि त्याच्या आपण चपातीला पापुद्रे फुटण्यासाठी आपण ही स्टेप्स करून घेत आहोत. यानंतर आपण चपाती लाटून घेणार आहोत. चपाती लाटताना चपातीच्या कडा जास्त प्रमाणात दाबून न लाटता एकदम सॉफ्ट वरच्या हाताने लाटून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुमची चपाती टम्म फुगू शकते. चपाती लाटून झाल्यानंतर आपण ही आता भाजून घेणार आहोत. तवा पूर्णपणे गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यावरती चपाती टाकणार आहोत, जेणेकरून चपाती इझिली पटकन शेकून आपण भाजून घेऊ शकतो. आता आपण पाहू शकता आपली चपाती भाजण्यास सुरुवात झालेली आहे. एक साईड पूर्णतः भाजून झाल्यानंतर त्यावरती तेल लावायचं आहे, जेणेकरून चपाती चिकट होणार नाही आहे. एकदम मऊ लुसलुशीत आणि अशी गुबगुबीत फुगीर अशी चपाती तुमची बनवून इथे तयार होऊ शकते. या प्रकारे तुम्ही चपाती बनवल्यानंतर ही तुमची चपाती दिवसभर मऊसूदच राहणार आहे. दोन्ही साईडने आपली चपाती चांगली भाजून झालेली आहे. सो आता रेडी टू सर्व. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.